माझं नाव ललित आहे. मला घटस्फोट हवा आहे. माझ्या पत्नीने तिच्या आई-वडिलांच्या दबावाखाली येऊन माझ्याशी लग्न केलं होतं. पण आता तिला एका श्रीमंत बिझनेसमॅनशी लग्न करायचं होतं. मी तिला खूप विनंती केली होती, की मी दिवस-रात्र पैसे कमवून तुझी सगळी स्वप्ने पूर्ण करेन. पण ती काही मानली नाही. मी तिला घटस्फोट दिला आणि मग एका शिक्षिकेशी लग्न केलं आणि तिने एका बिझनेसमॅनशी लग्न केलं. माझी दुसरी पत्नी शिक्षिका होती. तिने मला शिकवलं, सावरलं. आणि अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर मी सरकारी अधिकारी बनलो होतो. एक दिवस मी ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा माझा शिपाई एका बाईला धक्के मारून ऑफिसमधून बाहेर काढत होता. मला त्या बाईची खूप दया आली. मी तिच्याजवळ गेलो तर ती माझे पाय पकडून भीक मागू लागली. पण यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. जेव्हा त्या बाईने मला एक पत्र दिलं आणि तिचा चेहरा. मी दिवसभर मिस्त्रीसोबत मजुरी करायचो. माझे हात कापले जायचे. कपडे आणि चेहरा धूळ मातीने भरून जायचा. शरीर घामाने ओलेचिंब व्हायचे. लोक माझ्याकडे दयेच्या नजरेने बघायचे. पण मला कोणाचीही पर्वा नव्हती. काही लोक तर माझा अपमानही करायचे. पण माझं मन फक्त एका आशेवर टिकून होतं, की जेव्हा मी घरी पोहोचेन तेव्हा माझी पत्नी हसून माझं स्वागत करेल. मला पाणी देईल. माझ्यासाठी जेवण वाढेल. तिचं हास्य माझा सगळा थकवा दूर करेल. पण जेव्हा मी घरी पोहोचायचो तेव्हा माझी पत्नी मला पाहताच तिचं तोंड फिरवून घ्यायची. जसं काही मी कोणी अनोळखी माणूस आहे. ती माझ्याशी काहीच बोलत नव्हती. जर काही बोलली तर असं वाटायचं की जिभेवरून तिच्या विष बरसत आहे. म्हणायची की मला तुझ्यासारख्या मजुराची किळस येते. तुझा घाम आणि तुझ्या श्वासाच्या दुर्गंधीमुळे मला वाटतं की मी बेशुद्ध पडेन. थोडं शिकला सवरला असता तर आज कुठेतरी चांगल्या जागी नोकरी करता असता. तिचे हे शब्द माझ्या हृदयाचे तुकडे करायचे. मी शांत राहायचो. विचार करत राहायचो की कदाचित वेळेसोबत सगळं काही बदलेल. पण तो दिवस कधीच आला नाही. ती दररोज माझा अपमान करायची. माझ्यापासून दूर पळायची. पण मी कधीच तिच्यावर रागवलो नाही. मी नेहमी तिच्याकडे प्रेमाने बघायचो. मी कधीच तिच्यावर हातही उचलला नव्हता. फक्त मनाला तसल्ली देत राहायचो की नशिबाने मला इतकी समजूतदार आणि शिकलेली पत्नी मिळाली आहे. वेळेसोबत सगळं काही ठीक होईल असं मी स्वतःला समजायचो. पण परिस्थिती आधीपेक्षाही खराब होत गेली. जसं काही ती दररोज माझ्याशी, माझ्या चेहऱ्याशी आणि माझ्या वागण्याशी, माझ्या प्रत्येक गोष्टीचा तिरस्कार करत होती. ती मला पाहून मला कोसायची आणि मी रोज जगायचो, रोज मरायचो आणि रोज पुढच्या दिवसाच्या आशेवर सगळं काही सहन करायचो. माझ्या खिशात कधीतरी ₹100 असायचे, कधी त्यापेक्षाही कमी. पण मी प्रत्येक वेळी प्रयत्न करायचो की तिच्यासाठी काही ना काही घेऊन जावं. कधी तिच्या आवडीची फळं, कधी कपडे, कधी स्वस्त बांगड्या, तर कधी तिच्या आवडीच्या खाण्यापिण्याच्या वस्तू. पण ती कधीच खुश होत नव्हती. कधीच ती माझं कौतुक करत नव्हती. उलट म्हणायची की हे सगळं तुझ्यासारख्या कुठल्या तरी गल्लीतल्या बाईला देऊन टाक. मला नको हे दीडदमडीचं सामान. मी आतल्या आत तुटत चाललो होतो. जसं लाकडाला वाळवी आतून खात असते, पण बाहेरून ते चांगलं दिसतं तसं. मी माझ्या वेदनेबद्दल कोणालाच सांगू शकत नव्हतो. एका मजुराचं कोण ऐकणार? कोण समजणार त्याच्या भावना? त्यालाही मन असतं हे कोण जाणणार? एक दिवस मी कामावरून परत येत होतो. तेव्हा एक मूल हात पकडून पळू लागलं. त्याच्यासोबत त्याचे वडील होते. पांढऱ्या गाडीत स्वच्छ कपडे घातलेले. सुगंधात न्हालेल्या मुलाने आपल्या वडिलांना बिलगून म्हटलं की बाबा मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. आणि वडिलांनी हसून त्याला कडेवर उचललं घेतलं. या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. माझ्याकडेही एक पत्नी होती, जिच्यावर मी प्रेम करत होतो. जिला माझ्यासोबत जगायचं नव्हतं, माझ्यासोबत राहायचं नव्हतं. कधी-कधी वाटतं, की का असं करत आहे ती? हे सगळं कोणासाठी? फक्त यासाठी, की मी लग्न केलं आहे का? काय हे माझं कर्तव्य आहे, की प्रत्येक परिस्थितीत मी हे ओझं उचलत राहू? पण मग एक विचार करायचा ठरवला, की कदाचित ती कधीतरी बदलेल. कदाचित तिचं मन मऊ होईल. कदाचित ती एक दिवस माझ्या डोळ्यात बघून म्हणेल, की तू माझा पती परमेश्वर आहेस. माझं जग आहेस. मी तुझ्या त्यागाला चांगल्या प्रकारे समजते. हा विचार मला जिवंत ठेवायचा. पण दररोज जेव्हा ती माझा चेहरा बघून तोंड फिरवून घ्यायची, जेव्हा माझ्या येण्याने घरातली हवाई जड व्हायची, जेव्हा ती माझ्या घामाच्या वासावरून वाईट साईड बोलायची, तेव्हा एक छोटासा हिस्सा माझ्या आत मरायचा. दररोज एक नवीन अपमान, प्रत्येक रात्री एक नवीन आशा, हे माझं आयुष्य बनलं होतं. आणि मी फक्त जगत होतो किंवा कदाचित फक्त जिवंत होतो. जगायचं विसरलो होतो. मी हिंमत हारलो नव्हतो. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा उठायचो. पुन्हा मजुरीला जायचो. पुन्हा संध्याकाळी त्याच वाईट गोष्ट ऐकायचो आणि मनात फक्त एकच प्रार्थना करायचो
की देवा मला इतकं सक्षम कर की हिला कोणतीही कमी भासणार नाही. पण या प्रार्थनेला काय मिळालं होतं? ती तर स्वतः माझ्या अस्तित्वालाच वाईट समजत होती. दरवाजा जोरात बंद झाला. मी हातात राशनची पिशवी घेऊन आत आलो होतो. माझ्या कपाळावर घाम होता. हातांवर धूळ होती. माझी पत्नी सायली सोफ्यावर बसली होती. तिच्या हातात मोबाईल होता. नजर मोबाईलवर खिळलेली होती. मी हळूच पिशवी टेबलवर ठेवली. काही बोलू इच्छित होतो. पण ती म्हणू लागली की तुला किती वेळ सांगितलं आहे की मला घटस्फोट दे. कधीपर्यंत हा तमाशा चालणार आहे? तिचं बोलणं ऐकून माझा श्वास थांबला होता. मी डोळे बंद करून घेतले. एक क्षण असं वाटलं की कदाचित मी काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. पण नाही. ते शब्द तर माझ्या दिवसाची सुरुवात बनले होते. दर सकाळी, दर संध्याकाळी, प्रत्येक क्षणी तीच तीच गोष्ट की घटस्फोट दे. मी थकले आहे तुझा चेहरा बघून बघून. मी थरथरत्या आवाजात म्हणालो की मी काही चुकीचं केलं नाहीये. फक्त थोडा वेळ दे. मी सगळं काही ठीक करेन. तुला मी खूप खुश ठेवेन. ती हसू लागली. एका तीक्ष्ण विषारी आवाजात म्हणू लागली की तू मला खुश ठेवशील? तू एक मजूर आहेस. दिवसभर कचऱ्यात लोळत असतोस आणि म्हणतोस की आनंद देशील. तुझ्यापेक्षा तर गल्लीतली कुत्री बरी आहेत, जी कमीत कमी स्वच्छ तरी राहतात. मी आतल्या आत जणू तुटून गेलो होतो. मी वळून बसलो. आपले हात चेहऱ्यावर झाकले. तो दिवस आठवला जेव्हा मी पहिल्यांदा सायलीला पाहिलं होतं. निळ्या रंगाच्या कपड्यात, साध्याशा हास्यसहित. मी स्वप्न पाहिलं होतं की तिला आपल्या आयुष्याची राणी बनवेन. माझ्या मनाने वचन दिलं होतं की तिला कधीच कोणतंही दुःख होऊ देणार नाही. पण आज तीच राणी माझ्याकडे घटस्फोट मागत होती. जणू मी एखादी शिक्षा आहे, जिच्यापासून तिला सुटका हवी आहे. मी स्वतःला खूप समजावलं होतं. कदाचित तिच्या अडचणी जास्त असतील. कदाचित ती कोणाच्या तरी दबावाखाली असेल. मी छोटे छोटे सरप्राईज दिले होते. तिला स्वस्तशी ज्वेलरी पण आणून देत असे. कधी कधी सिनेमाचं तिकीट, तर कधी तिच्या आवडीचं बाजारातून जेवण आणायचो. पण ती प्रत्येक क्षणासाठी गप्प व्हायची. दुसऱ्या दिवशी तोच टोमणा मला मिळायचा आणि तिची फक्त एकच मागणी असायची की मला तू घटस्फोट दे. तू माझ्या लायकीचा नाहीस. तू माझ्या पात्रतेचा नाहीस. एक दिवस मी तिच्या पायाशी बसून म्हणालो होतो की मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याशिवाय मी काहीच नाहीये. मी तुझ्याशिवाय जगू शकणार नाही. बस तू एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की मी निरुपयोगी आहे आणि मग मी निघून जाईन. ती शांत राहिली. एक क्षण असं वाटलं की कदाचित काहीतरी बदलू लागलं आहे. पण मग तिने मोबाईल उचलला, कानाला लावला आणि म्हणू लागली की हो, तो अजूनही रडत आहे. याला समजत नाही की इज्जतीत माझ्या आयुष्यातून निघून जावं, की मी याचा अपमानच करत राहू. मी तिचं बोलणं शांतपणे ऐकत होतो. तिचा प्रत्येक शब्द माझ्या काळजावर बाणासारखा लागत होता. ती कोणा दुसऱ्याशी बोलत होती. कोणीतरी दुसरा होतं तिच्या आयुष्यात. कदाचित त्याच्यासाठीच ती घटस्फोट मागत होती. माझे हात थरथरू लागले होते. पण तरीही मी काहीच बोललो नाही. त्या रात्री मी पहिल्यांदा देवाकडे प्रश्न केला होता, हे देवा मी काय करू? हे सगळे काय होत आहे आणि का होत आहे? काय का अशा बाईच्या मागे मी स्वतःला अपमानित करून घेत आहे, जी माझ्याकडे द्वेषाने बघते. उत्तरादाखल शांततेशिवाय काहीच नव्हतं. मग मी म्हणालो की निर्णय तुझा आहे, पण मी तरीही तक्रार कोणतीही करणार नाही. दुसऱ्या दिवशी कामावर गेलो तर मजुरी करताना हाडांमध्ये खरंच दुःख घेऊन परतलो होतो. मी पुन्हा हेच म्हणू लागली की मला घटस्फोट हवा आहे, नाहीतर मी न्यायालयाचा दरवाजा ठोठावेन. मी मान खाली घातली आणि म्हणालो की बस काही दिवस अजून दे. ती उठली आणि चालत माझ्याकडे आली आणि माझ्या शर्टची कॉलर पकडून म्हणू लागली की तू स्वतःला काय समजतोस? मी तुला घाबरते? तुझ्यासारखे लोक तर फक्त कामासाठी जन्माला आले आहेत. इज्जत तुला मिळत नाही आणि प्रेम तू करू शकत नाहीस. फक्त एक ओझा आहेस. तो क्षण होता जेव्हा माझ्या आत काहीतरी तुटत होतं. मी मान वर करून तिच्या डोळ्यात पाहिलं. माझ्या डोळ्यात अश्रू आहेत, पण मनात आग लागली होती. तरीही ती आपल्या खोलीत निघून गेली आणि दरवाजा जोरात बंद केला. मी अंगणात बसून राहिलो. रात्री उशिरापर्यंत ना काही खाल्लं होतं, ना काही प्यायलं होतं. फक्त भिंतीकडे बघत राहिलो होतो. विचार करत राहिलो होतो की माझी कुठे चूक झाली, कुठे मी कमी पडलो, किंवा कदाचित हे माझं नशीब होतं की जिच्यावर प्रेम केलं तिनेच सर्वात जास्त जखमा दिल्या होत्या. पण मी अजूनही हार मानली नव्हती. मी तिच्या एका हास्यासाठी सगळं काही सहन करत राहिलो. दररोज घटस्फोटाचा टोमणा, दररोज अपमान. पण मनावर दगड ठेवून जगत होतो की कुठेतरी देवाला माझी दया येईल. कदाचित माझी निष्ठा रंग लावेल. कदाचित ती बदलेल किंवा कदाचित मी स्वतःला बदलून घेईन.
पण त्या क्षणापर्यंत मला फक्त एकच गोष्ट माहीत होती, की मी तिला स्वीकारलं होतं आणि मी कोणत्याही परिस्थितीत तिचाच होऊन राहीन. मग ती मला रोज तोडत राहो. मी दररोज स्वतःला जोडेन, कारण मी तो माणूस होतो जो एका स्त्रीच्या हसण्यासाठी जगातील सर्वच त्रास सहन करायला तयार होतो. बाजाराच्या गर्दीत घामाने ओलेचिंब झालेला मी 2 पोत्यांच्या मध्ये अडकून चाललो होतो. उजव्या हातात बटाटे होते, डाव्या हातात कांद्याची पिशवी होती आणि डोक्यावर सूर्याची किरणे. लोकांचे आवाज होते, थकवा होता, शिव्या होत्या. मी रोजच्या प्रमाणे मजुरीनंतर राशन आणायला आलो होतो. माझं शरीर थकलेलं होतं, पण डोक्यात एकच धून होती. आज घरी जाईन. कदाचित आज ती काहीतरी चांगली वागेल. कदाचित आज ती माझ्यासमोर घटस्फोटाचे शब्द पुन्हा उच्चारणार नाही. अचानक समोरून एक पांढरी गाडी गेली. काचा खाली होत्या. हसण्याचा आवाज येत होता. हा आवाज माझ्यासाठी नवीन नव्हता. मी चमकून पाहिलं. हृदय जसं एका क्षणासाठी थांबलं होतं. गाडीच्या मागच्या सीटवर ती बसली होती. माझी पत्नी सायलीचा चेहरा आनंदी होता. तिच्या डोळ्यात चमक होती आणि ओठांवर हास्य होतं. असं मी तिला कधीच माझ्यासोबत पाहिलं नव्हतं. मग तिच्यासोबत एक माणूस अजून होता, ज्याने स्वच्छ कपडे घातलेले होते. एक तरुण मुलगा जो काहीतरी सांगत होता आणि ती हसत होती. तिचं ते हसणं मी कधीच पाहिलं नव्हतं. माझ्यासोबत तर तिच्या चेहऱ्यावर नेहमी द्वेष, राग आणि वाईट बोलच असायचे. आणि आज या माणसासोबत ती आयुष्यातील सर्वात सुंदर रंग जगत होती. माझा हात आपोआप सैल पडत गेला. पिशवी माझ्या हातातून सुटून जमिनीवर पडली होती. बटाटे घरंगळत गेले होते. लोक ओरडले, कोणी शिवी दिली, कोणी धक्का दिला, पण मी फक्त गाडीला जाताना बघत राहिलो. जसं सगळं काही स्लो मोशन फिल्म बनलं होतं. जसं वेळ माझ्यासाठी थांबली होती. तो एक क्षण माझ्या काळजात सूर्यासारखा घुसला होता. शंका होती, पण आता खात्री झाली होती. ती कोणा दुसऱ्यासोबत होती आणि मी आता फक्त तिच्या आयुष्याचा एक नावडता भाग होतो, ज्याला ती बंद करू इच्छित होती. मी शांतपणे वस्तू गोळा करून घरी परतलो. माझे हात थरथरत होते. दरवाजा उघडला तर ती तशीच होती, जशी दररोज असायची. आरामात बसलेली, मोबाईलमध्ये व्यस्त. मी बूट न काढता, काहीही न बोलता आत गेलो. एक कोरा कागद आणि पेन काढला. माझे हात थरथरत होते, पण मन शांत होतं. पहिल्यांदा एक विचित्र शांतता मला जाणवत होती, जसं काही ओझं उतरणार आहे. मी म्हणालो की मी तुला घटस्फोट देईन, पण त्याच वेळी मी कागदावर आपल्या हाताने लिहिलं होतं की मी सायलीवर नेहमी प्रेम करत होतो आणि आयुष्यभर करत राहिलो असतो. पण आता सायली माझ्या मनातून उतरली आहे. हा कागद मी तिच्या हातात दिला आणि म्हणालो की मी तुला सोडून दिला आहे. उद्याच घटस्फोटचे पेपर येतील, त्यांच्यावर सही करीन. तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस. ते शब्द ज्यांना मी खूप काळापासून टाळत होतो, आज स्वतःहून माझ्या तोंडातून बाहेर पडले होते. मी कागद तिच्यासमोर ठेवला. ती चमकली. काय आहे हे? मी म्हणालो की ही माझ्या मनाची गोष्ट आहे. तुझ्या स्वातंत्र्याचा कागद आहे. तिने कागद वाचला आणि हसू लागली. म्हणू लागली की तू तर आयुष्यभर माझ्यावर प्रेम करत राहशील. चल, चांगलं आहे. तसं मला विश्वास बसत नाहीये की तू मला सोडून दिला आहेस. तुझ्यासारख्या माणसाकडून मला अशी अपेक्षा नाही. ती समजत होती की मी नाटक करत आहे. पण जेव्हा मी म्हणालो की मी खरोखरच उद्या घटस्फोटाचे पेपर्स घेऊन येईन, मी खरंच खूप सिरियस आहे, तिने मान हलवली. काही क्षणांसाठी ती खुश झाली. त्यानंतर उठली आणि आपल्या कपड्यांचे कपाट उघडले. एक छोटी बॅग काढली आणि काहीही न बोलता सामान भरू लागली. जसं ती वाटच बघत होती. जसं ती एका कैदेतून मुक्त होत होती. मी शांतपणे बसून राहिलो. जसं माझ्या हात काहीच उरलं नव्हतं. मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. ती निघून गेली होती. दरवाजा उघडून वळली आणि फक्त इतकंच म्हणाली की हे काम तू आधी का नाही करू शकलास. दरवाजा बंद झाला आणि माझ्या कानात फक्त एकच घुमणं राहिलं होतं. मी काही वेळासाठी शांत बसून राहिलो होतो. मग हळूच आपल्या डाव्या हाताकडे पाहिलं, जिथे लग्नाची अंगठी होती. मी ती अंगठी काढली, टेबलवर ठेवली आणि दीर्घ श्वास घेतला. माझ्या खोलीत शांतता होती. एक अशी शांतता जी ओरडत होती. भिंतींवर तिचा आवाज घुमत होता की मला घटस्फोट दे. मला तुझा तिरस्कार आहे. तू काहीच नाहीस. आणि आता हे सगळं काही संपलं होतं. मी जमिनीवर पडलो होतो. डोळे बंद करून घेतले होते. हृदयाच्या आत एक सन्नाटा पसरला होता. डोळे कोरडे झाले होते. जसं रडणंही आता अशक्य झालं होतं. एकीकडे शांती होती की जिने मला वारंवार तोडलं, आज मी तिला स्वतःहून तोडून टाकलं. दुसरीकडे एक पोकळी होती, जसं काही खूप जवळची गोष्ट गमावली आहे. मी अनेक दिवस कोणाशी बोललो नव्हतो. कामावरही शांत राहिलं होतं. काही साथीदारांनी मला विचारलंही की काय झालं आहे, तर फक्त मी हसलो. कोणालाही समजलं नाही की मी आतून मेल्यासारखं झालो आहे. पण वेळ पुढे सरकत होती.
या सगळ्यात एक गोष्ट मी स्वतःला सांगितली होती की बस, आता मी स्वतःला बदलून टाकेन. आता स्वतःला अशा स्थानावर घेऊन जाईन की लोक मला या नजरेने बघू शकणार नाहीत. मी आता मजुरी करणार नाही. आता जे हात विटा उचलतात तेच पेन पकडतील. मी सायलीला घटस्फोट दिला होता. हा घटस्फोट माझा पराभव नव्हता, ही माझी सुरुवात होती. मी रडलो नव्हतो, मी पडलो नव्हतो. मी स्वतःला सावरलं होतं आणि माझ्या देवाकडे म्हणालो होतो की आता तूच माझा आधार आहेस. आणि हाच तो क्षण होता जेव्हा माझ्या आतल्या ठिणगीने आग बनण्याचा निर्णय घेतला होता. रात्र गहरी झाली होती. मी छतावर बसलो होतो. आज सगळं काही बदलत होतं. ती निघून गेली होती. ती स्त्री जी माझ्या हृदयात राहायची, जिच्यासाठी मी जगाचे सर्व टोमणे सहन केले होते, जिच्या हसण्यासाठी स्वतःला बर्बाद करून टाकलं होतं. आज ती आयुष्यातून निघून गेली होती आणि सोबतच एक कमजोर, मजबूत, तुटलेला माणूसही माझ्या आत निरोप घेऊन गेला होता. मी आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणालो की आता बस, खूप झालं. आता मी तो माणूस राहणार नाही, जो दररोज लोकांच्या पायाखाली तुडवला जातो. आता मी स्वतःला बदलेन. मजुराचा अधिकारी म्हणेन. इज्जत कमावून दाखवेन. पैसा, स्थान, शान सगळं काही मिळवेन. हे कोणतंही फिल्मी स्वप्न नव्हतं. ही माझ्या आतली किंकाळी होती. अनेक वर्षांचा अपमान होता आणि जखम आणि दुःखाचा लाव्हा होता, जो अपशब्दांच्या रूपात वाहत होता आणि मी त्याला न अडवता वाहू देत होतो. मी दुसऱ्या दिवशी पुस्तकांच्या एका जुन्या दुकानातून CSS चे जुने नोट्स विकत घेतले आणि त्यांच्या प्रत्येक पानावर धूळ जमलेली होती. जसं अनेक वर्षांपासून कोणीही त्यांना हात लावला नव्हता. पण माझ्यासाठी तो खजिना होता. मी त्यांच्यावर झुकलो होतो, जशी भूक भाकरीवर झुकते. दिवसा मजुरी, रात्री अभ्यास हे माझं नवीन आयुष्य होतं. दिवसभर विटा उचलल्यानंतर शरीर उत्तर द्यायचं. खांदे दुखायचे, पाय सुजायचे, पण मी रात्री चहाचा एक कप घेऊन बसत असे. डोळे जळायचे, शब्द धूसर व्हायचे, पण मनाचा एकही क्षण हार मानायला तयार नव्हता. अनेकदा असं झालं होतं की झोपेच्या डुलकीने डोकं पुस्तकावर पडलं होतं. बसल्या बसल्याच मी झोपी जायचो. पण सकाळी पुन्हा डोळा उघडायचा आणि पुन्हा तीच मेहनत, तोच अभ्यास. वेळ जशी थांबली होती. आपलं जग फक्त 2 गोष्टींमध्ये कैद झालं होतं, मजुरी आणि स्वप्न. माझ्या आसपासचे लोक मला बघून हसायचे. म्हणायचे की हे काय वेडेपण आहे. CSS करणार हा मजूर. जा बाबा, आम्हाला नको हसवूस. मी फक्त हसून द्यायचो. ना उत्तर द्यायचो आणि ना वाईट वाटून घ्यायचो. कारण माझ्याकडे त्याचं उत्तर देण्यासाठी वेळ नव्हता. फक्त स्वतःला बदलण्याचा वेळ होता. बऱ्याचदा रात्री मी छतावर चढायचो. आकाश बघायचो आणि स्वतःला म्हणायचो की एक दिवस मी इथून निघून जाईन. एक दिवस माझ्या नावाची पाटी कोणत्यातरी ऑफिसच्या दरवाजावर लागलेली असेल. एक दिवस जे लोक मला मजूर समजून माझा अपमान करत, तेच मला सर म्हणून हाक मारत. वेळ जात होता. मी माझे खाण्यापिण्याचे खर्च कमी केले होते. स्वतःच्या कपड्यांच्या जागी पुस्तके विकत घेणे सुरू केले होते. लग्नानंतर पहिल्यांदा मी स्वतःकडे लक्ष देणे सुरू केले होते. आपलं मन सांभाळलं होतं. मेंदू उघडला होता आणि प्रत्येक ती गोष्ट आठवली होती जी मी शाळेत शिकलो होतो किंवा कदाचित शिकण्याची संधीच मिळाली नव्हती. जेव्हा कधी एखाद्या जाड पुस्तकाला बघून मन घाबरून जायचं, तेव्हा सायलीचं ते हास्य आठवायचं, जे त्या दिवशी गाडीत बसून ती कोणा दुसऱ्यासोबत हसली होती. ते हास्य माझ्या हाडांमध्ये आग लावून द्यायचं आणि मी पुन्हा पुस्तक उघडायचो. माझ्या आईने जेव्हा माझी ही अवस्था पाहिली, तेव्हा शांतपणे माझ्यासाठी रात्रीचं जेवण बाजूला ठेवणं सुरू केलं. ती काही बोलत नव्हती, फक्त प्रार्थना सहन करत राहायची आणि मी कदाचित त्यांच्याच प्रार्थनांमध्ये ताकद होती की मी एक दिवस एक छोटासा फॉर्म घेऊन CSSचा फॉर्म जमा करून आलो होतो. जेव्हा मी फॉर्म जमा करून बाहेर पडत होतो, तेव्हा क्लार्कने मला विचारलं, "पहिल्यांदा येत आहेस?" मी म्हणालो की "नाही, आयुष्य देत आहे." त्याने माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं, पण मला पर्वा नव्हती. आता मी स्वतःपासून पळायला नाही, स्वतःला घडवायला निघालो होतो. तो दिवस माझ्या आत एक वादळासारखा होता. मी विसरलो नव्हतो, ना थकलो होतो. दररोज एक नवीन प्रयत्न, प्रत्येक रात्री एक नवीन निर्णय आणि मला माहीत होतं की हा रस्ता कठीण आहे, पण परिणाम याचे उज्ज्वल आहेत. मी मजूर होतो, मान्य आहे. पण आता माझं स्वप्न होतं की एक दिवस लोकांनी माझ्या मेहनतीची, माझ्या हिंमतीची, माझ्या बदलाची उदाहरणे द्यावीत आणि मी प्रत्येक त्या टोमण्याचं उत्तर माझ्या यशाने द्यावं, जे अनेक वर्षांपर्यंत माझ्या वाट्याला आले. आणि त्या रात्रीसारखं आजही मी थकतो, जेव्हा आकाशाकडे पाहतो आणि तोच वादा करतो की आता बस, मी बदललो आहे आणि आता मागे वळण्याचा कोणताही रस्ता नाही. सूर्य अजून पूर्णपणे उगवलाही नव्हता की मी गारा भरलेली बादली
खांद्यावर घेऊन भिंतीच्या सावलीत उभा होतो. हात सोलले होते, बोटांच्या सांध्यात वेदना होता आणि पाय सुजलेले होते. पण मनात एक विचित्र ताकद होती. काम संपताच मी पायांमधून माती झटकली, पाण्याचा एक घोट प्यायलो आणि बॅग उचलली, ज्यामध्ये माझी सर्वात मौल्यवान वस्तू होती, पुस्तके. घरी येऊन कपडे बदलले, आईच्या हातचं जेवण खाल्लं आणि सरळ चारपाईवर पुस्तक उघडून बसलो. अधूनमधून डोळा लागायचा, पण जसं डोकं झुकायचं आतून आवाज यायचा की ही वेळ झोपण्याची नाही, जिंकण्याची आहे. आणि मी डोळे चोळत पुन्हा अभ्यासाला लागायचो. माझं आयुष्य एका लांब थकवणाऱ्या दिवसा आणि एका निर्दयी रात्रीच्या मध्ये अडकलं होतं. दिवसा मजुरी आणि रात्री अभ्यास, कुठेही जाण्यासाठी वेळच मिळत नव्हता. अभ्यास आणि मजुरी हेच माझं जगणं झालं होतं. मित्रांना भेटणं तर बंदच केलं होतं. टीव्ही, मोबाईल सगळं काही संपलं होतं. माझ्यासाठी फक्त 2 गोष्टी राहिल्या होत्या, सिमेंट आणि अभ्यास. लोक हसायचे जेव्हा त्यांना कळायचं की मी CSSची तयारी करत आहे. तेव्हा ते माझी चेष्टा करायचे. म्हणायचे की भावा, मजूर अधिकारी बनणार. हे तर आम्हाला विनोद वाटू लागला आहे. पळ इथून, तुझ्या हातात फक्त तुझंच कामच चांगलं दिसेल, लेखणी नाही. मी फक्त हसून द्यायचो. एक दिवस मी काम झाल्यावर माझ्या जुन्या पुस्तकांच्या दुकानात गेलो. तिथे बसलेले एक बाबाजी मला ओळखत होते. म्हणू लागले की बेटा, तू रोज इथे येतोस, काही खास हवं आहे का? मी म्हणालो, काका, CSSचे जुने पेपर्स हवे आहेत. तर ते काही वेळ शांत राहिले. मग मी एक ढीगभर पुस्तके काढून माझ्यासमोर ठेवली. म्हणू लागले की घेऊन जा आणि वाच, हार मानू नको. ते शब्द माझ्यासाठी आशीर्वाद बनले होते. मी दररोज एक नवीन टॉपिक सुरू करायचो. स्वतःला प्रश्न बनवायचो, त्यांची उत्तरे लिहित राहायचो, वारंवार उजळणी करायचो. जेव्हा लिहिता लिहिता हात थरथरू लागायचे तेव्हा डोळे बंद करून स्वतःला अधिकाराच्या खुर्चीवर बसलेलं अनुभवायचो. एका छोट्या खोलीत टेबलाच्या मागे बसलेला, समोर लोक आहेत, फाईल ठेवलेली आहे आणि मी त्यांच्यावर सही करत आहे. आणि ते स्वप्न मला झोपेपेक्षा जास्त ताकदवान बनवून द्यायचं. माझी आई अनेकदा मध्यरात्री उठून बघायची की मी चारपाईवर बसून पुस्तकाला डोकं टेकवून डोळे बंद करून बसलेलो आहे. ती माझ्यासाठी दूध ठेवून निघून जायची. कधी काहीच बोलत नव्हती, फक्त डोक्यावरून हात फिरवून द्यायची. ती काही बोलायची नाही, पण तिच्या आशीर्वादात खूप ताकद असायची. अनेकदा असं व्हायचं की पुस्तकाची भाषा मला समजत नसे, तेव्हा मी तासनतास बसून एक एक शब्दाचा अर्थ शोधत राहायचो. कारण माझा कोणी शिक्षक नव्हता, कोणी ट्युटर नव्हता. बस मी आणि माझी ताकद आणि देवाची मदत होती. मी यूट्यूबवर जुनी लेक्चर्स पाहायचो, नोट्स बनवायचो, भिंतीवर चार्ट्स चिटकवायचो. ती खोली माझ्या अभ्यासाचं मैदान बनली होती. कधी पैसे संपले तर खाण्याची एक वेळ सोडून द्यायचो. फी जमा करण्यासाठी एक जुनी सायकल विकली होती. मित्रांकडून कर्ज घेतलं होतं, कारण मला कोणावर ओझं बनायचं नव्हतं. ही लढाई माझी स्वतःची होती. मला यात एकटं जिंकायचं होतं. एक दिवस मी बाजारात पुस्तके बघत होतो की एका जुन्या ओळखीच्याने मला पाहिलं. तो हसू लागला. अरे, ही पुस्तके? आता तू अधिकारी बनणार? तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना? मी नजर वर करून म्हणालो की डोकंच तर सर्व काही आहे. तो हसू लागला आणि मग निघून गेला. पण माझ्या मनात आग लावून गेला होता. मी त्याच रात्री निर्णय घेतला होता की पुढच्या वेळी जर तो भेटला तर मी त्याला माझं यश दाखवेन, माझ्या स्वप्नाची हकीकतही, आणि तो दिवसही नक्की येईल. हिवाळ्याच्या रात्री लांब होतात, हात गोडतात, अंग थरथरतं, पण मी रजईत घुसून सुद्धा अभ्यास करत असे. उन्हाळ्यात डास चावायचे, पंखा नसायचा, घामाने ओलचिंब होऊन अभ्यास करायचो. मला परिस्थितीची नाही, पराभवाची भीती वाटायची. अनेकदा असे क्षण आले जेव्हा वाटलं की आता बस, होणार नाही. पण मग मन म्हणायचे की इतके टोमणे सहन करून, सगळं काही बर्दाश्त करून आता कसं तू थांबवू शकतोस? आणि मी पुन्हा वाचायला सुरुवात करायचो. वेळ जात होती, दिवस आठवडे बनले, आठवडे महिन्यात बदलले. पण माझा विचार आणि माझी सहनशक्ती, माझी मेहनत बदलू लागली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझा विश्वास मजबूत लागला होता. आता मला लोकांच्या चेष्टेने काहीच फरक पडत नव्हता. कारण मला त्यांचा नाही, माझा विश्वास हवा होता. आणि तो विश्वास, ते स्वप्न जो माझ्या आत पूर्णपणे जिवंत होता. मला माहीत होतं की हा प्रवास लांब आहे, कठीण आहे, पण फक्त एक दिवस मी मुक्कामावर पोहोचेन. कारण फक्त एक स्वप्न पाहिलं नव्हतं, मी ते जगू लागलो होतो. सूर्य उगवला होता, पण माझ्या खोलीत अजूनही अंधार होता. खिडकीचे पडदे पडलेले होते, पुस्तके चारपाईवर विखुरलेली होती आणि मी एका कोपऱ्यात शांतपणे बसलो होतो. समोर तो जुना नोटीस बोर्ड होता,
ज्यावर मी मोठ्या अक्षरात लिहिलं होतं की यश फक्त मेहनतीचं दुसरं नाव आहे. पण आज ते शब्द माझ्यावर टोमणा मारून वार करत होते. कारण मी नापास झालो होतो. पहिल्यांदा स्वप्न तुटलं होतं आणि मनही. जेव्हा निकाल आला तेव्हा थरथरत्या हाताने यादी उघडली होती. एक एक रोल नंबर वाचला होता. शेवटपर्यंत आलो, पण माझा नंबर कुठेही नव्हता. काळजात जसं कोणी खंजीर खुपसला असावा. श्वास अडकला. डोळे कोरडे झाले. आईने विचारलं की बेटा काय झालं? मी फक्त इतकंच म्हणालो की काही नाही आई. बस आजही नशीब जागलं नाही. त्या रात्री मी झोपलो नव्हतो. बिछाण्यावर पडून राहिलो. छताकडे बघत राहिलो. मनात फक्त एकच प्रश्न होता की काय खरंच मी या लायकीचा नाही? काय सगळं ठीक होतं. बस मीच चुकीचा होतो. पण मनाच्या आतून पुन्हा आवाज आला. तोच जुना, तोच हट्टी आवाज की तू तो माणूस नाहीस जो हार मानेल. हा तर पहिला वार होता. अजून तर पूर्ण लढाई बाकी आहे. मी स्वतःला सावरलं. निकालाची यादी बंद केली. खोली साफ केली आणि एका नवीन तयारीसाठी नोटीस बोर्ड पुन्हा ठीक लावून दिला. काही दिवसांच्या शांततेनंतर मी पुन्हा याच वेळेवर उठू लागलो. कामावर जाऊ लागलो. संध्याकाळी अभ्यास सुरू केला. पराभवाला मी धडा बनवलं होतं. दुसऱ्या वेळी जेव्हा फॉर्म भरला तेव्हा मनात एक विचित्र ताकद होती. जसं यावेळी मी ना फक्त यशस्वी होऊ इच्छित होतो, तर माझ्या गेलेल्या काळाला, माझ्या जखमांना, माझ्या त्रासाला सर्वांनाच मात देऊ इच्छित होतो. ही आता फक्त एक परीक्षा नव्हती, ही माझी लढाई होती. तो दिवस जेव्हा पुन्हा निकालाची घोषणा झाली, मी दिवसभर कामावरून फ्री होऊन सरळ एका मित्राच्या मोबाईल शॉपवर गेलो. तिथे कम्प्युटर होता. हृदय धडधडत होतं. जसं छातीतून बाहेर येईल. हात घामाने ओले झाले होते. बोटे थरथरत होती. मी वेबसाईट उघडली, रोल नंबर टाकला, डोळे बंद करून घेतले. देवाकडे मनापासून प्रार्थना केली, की देवा, आजच्या नंतर जर मी हारलो, तर माझ्यामध्ये पुन्हा उभं राहण्याची हिंमत उरणार नाही. बस आज तरी जिंकव. डोळे उघडले, स्क्रीनवर नजर गेली आणि मग जसं वेळ थांबली. माझा रोल नंबर यादीत होता. माझे डोळे विस्फारलेले राहिले होते. मी पुन्हा चेक केलं. मग तिसऱ्यांदा पण तेच होतं. माझा नंबर पास झाला होता. मी यशस्वी झालो होतो. आधी तर मला विश्वासच बसला नाही. मग मनात धडधड अजून वाढली. मग जोरात ओरडू लागलो, की देवाचे आभार मानू लागलो, की मी पास झालो आहे. माझा मित्र धावत माझ्याकडे आला आणि म्हणू लागला, "काय झालं रे भावा?" मी त्याचा हात पकडून म्हणालो, की "मी अधिकारी झालो आहे. आता मी असिस्टंट कमिशनर आहे." मग माझे अश्रू वाहू लागले. मी खूप आनंदी होतो आणि हसत रडत होतो. त्यात त्या सर्व रात्री होत्या, ज्या जागून काढल्या होत्या. ते सर्व टोमणे होते, जे लोकांच्या तोंडून ऐकले होते. तो सर्व अपमान होता. तो दिवस जेव्हा मी जमिनीवर पडलो आणि कोणी हातसुद्धा पकडला नव्हता. ते सर्व अश्रू, जे आज विजयात वाहत होते. मी दुकानातून निघून सरळ मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलो होतो. रडत होतो आणि प्रार्थना करत होतो, की तुम्ही माझी प्रार्थना ऐकली. मला ते स्थान दिलं, ज्याचं मी स्वप्नही घाबरत-घाबरत बघितलं होतं. त्या दिवशी मी मजुराचा मुलगा नव्हतो. मी स्वतः एक उदाहरण बनलो होतो. काही दिवसानंतर मला ट्रेनिंगसाठी बोलावलं गेलं. जेव्हा मला युनिफॉर्म दिला गेला, माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. ती वर्दी माझ्यासाठी फक्त एक कपडा नव्हती. ती माझ्या स्वप्नाची हकीकत होती. मी आरशात स्वतःला पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणालो, की बघून घ्या, आज तेच हात जे कधी विटा उचलायचे, आज फाईलांवर सह्या करतील. जेव्हा मी पहिल्यांदा दप्तरात दाखल झालो. लोकांनी मला सॅल्यूट केलं. खुर्ची माझ्यासाठी ओढली गेली. चहासाठी विचारलं गेलं आणि मी आतल्या आत स्वतःवर हसायला सुरुवात केली. वेळ बदलली होती आणि ते सर्व ज्यांनी निरुपयोगी समजलं होतं, आज माझी इज्जत करत होते. माझी आई जेव्हा दप्तरात आली, तेव्हा मी त्यांना त्यात खुर्चीवर बसवलं, जी माझी होती. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि डोळ्यात गर्व होता. मी आता तोच माणूस होतो, ज्याने फक्त स्वप्न पाहिलं नव्हतं, तर ते खरं करून दाखवलं होतं. मी असिस्टंट कमिशनर बनलो होतो आणि हे सगळं फक्त माझं नाही, प्रत्येक त्या माणसाचा विजय होता. तो जगाचे टोमणे ऐकत होता, पण स्वप्न बघण्यापासून मागे हटत नाही. माझी गाडी रस्त्यावर हळूहळू चालली होती. ड्रायव्हरने दरवाजा उघडला. मी बाहेर पडलो. मी वर्दी घातलेली होती. छाती ताठ होती. कपाळावर अभिमान होता. सूर्याचा प्रकाश गाडीच्या काचेवर चमकत होता. जसं वेळही मला सॅल्यूट करत होती. माझ्या मागे माझी आई होती. साडीत उभी राहिलेली. माझ्या डोळ्यात ओलावा होता, पण चेहऱ्यावर ती शांती होती, जी अनेक वर्षांपासून गायब होती. मी दरवाजाकडे इशारा केला आणि म्हणालो, की "आई, ही ती चौकी आहे, जिथे मी मजुरी करायचो." आई काही वेळ शांत राहिली. मग हळूच म्हणू लागली, की "तू फक्त स्वतःची नाही, तर माझीही मान उंचवली आहेस बेटा." मी पुढे जाऊन चौकीच्या भिंतीला हात लावला होता.
तीच वीट, तीच जागा, फक्त आता ती मजूर नव्हतो. या शहराचा अधिकारी बनलो होतो. एक काळ होता जेव्हा मी आज भिंतीवर बसून पाणी प्यायचो. घामाने ओलचिंब झालेला असायचो. शरीरात मनात वेदना घेऊन मी आज या चौकीच्या वर्दीत उभा होतो. मान उंचावून, छाती रुंद करून. लोक यायचे, सॅल्यूट करायचे. तेच लोक ज्या जागी ते मला मजूर म्हणून दुर्लक्ष करायचे, आता माझी इज्जत करत होते. म्हणत होते की सर, कशाची गरज असेल तर सांगा. पण मी फक्त हसून द्यायचो. मला कोणाच्या सेवेची गरज नव्हती. मला आता त्यांचा भ्रम सांभाळायचा होता. मीडियाचे लोक आले. कॅमेरा, माईक आणि प्रश्न. सर, तुमचा प्रवास खूपच इम्प्रेस करणारा आहे. कधी विचार केला होता का की मजुराचे अधिकारी बनू शकता? मी म्हणालो की स्वप्न तेच पाहिलं जे झोप उडवेल, जे रात्री जागवेल, दिवसाच्या थकव्याला बेचैन करेल. मी असं स्वप्न पाहिलं होतं की आज तुम्हाला लोक माझ्या मेहनतीचा पुरावा बघत आहात. आई शांतपणे सगळं काही बघत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू निघत होते. चेहऱ्यावर तिचा आनंद होता. मी तिचा हात पकडला आणि म्हणालो की आई, जर मी आज ऑफिसर झालो आहे तर तुझ्या प्रार्थनेचा आणि तुझ्या आशीर्वादाचाच परिणाम आहे. नाहीतर जग मला फक्त मजूरच मानत राहिले. आम्ही घरी परत आलो होतो. माझा स्वतःचा बंगला, पांढऱ्या भिंती, निळे पडदे, उजळ अंगण, खोलीत एसी, किचन, सगळं काही आईसाठी खास होतं. मी रात्री खिडकीजवळ बसलो होतो. बाहेर शांतता होती. आयुष्य बदललं होतं. आता मी तो राहिलो नव्हतो जो लोकांच्या गोष्टी ऐकून जगायचो. आता मी माझ्या यशाच्या उत्तर माझ्या ड्युटीने देत होतो. हे यश नाही, हा माझा बदला होता. आधी माझ्या हातात विटा होत्या, आज फाईल्स होत्या. आणि माझ्या घामाची दुर्गंधी आज सुगंधी होती. आधी लोक रस्ता बदलायचे, आज ते माझ्या मागे मागे फिरत होते. ही सगळी वरच्याची कृपा होती आणि माझ्या आईच्या आशीर्वादाचा परिणाम होता. आता मी तो होतो जो अनेकदा शांत राहायचो, जो ओरडायचा, जो हुंदके देऊन रडायचा. आज जो सगळं शांतपणे हे सगळं काही बघत होता आणि कदाचित स्वतःला म्हणत होता की बघ, आज सगळं काही बदललं आहे. मी जेव्हा दप्तरात जातो तेव्हा सगळे मला इज्जतीने बघतात. स्टाफमध्ये काही ते लोक होते जे कधी मुजोरीच्या दिवसात मला बघून हसायचे. ते माझ्या मीटिंग्समध्ये माझ्या परवानगीशिवाय आता बोलत नव्हते. आणि मी त्या सर्वांवर दया करायचो, कारण मला बदल्यापेक्षा जास्त शांती मिळाली होती. एक दिवस मी आपली वर्दी कपाटात ठेवली होती आणि मी एकटा त्याच बाजारात गेलो, जिथे मी पहिल्यांदा सायलीला बॉयफ्रेंड सोबत पाहिलं होतं. आता तिथे एक नवीन दुकान उघडलं होतं. तो प्रसंग घडून गेला होता, पण माझ्या मनात तेच सगळं काही घुमत होतं. मी स्वतःला म्हणालो, की जर ती आज दिसेल, तर काय मला ओळखेल का? कदाचित नाही, कारण आता माझ्या चेहऱ्यावर जखम नाही, शांती आहे. हा प्रवास सोपा नव्हता, पण मी एक गोष्ट शिकलो होतो. जग तुम्हाला तुमच्या परिस्थितीवरून ओळखतं. वरचा तुम्हाला तुमच्या नियतीवरून ओळखतो आणि जेव्हा वरचा तुम्हाला उचलतो, तेव्हा जग आपोआप झुकतं. मी स्वतःला बदललं होतं. फक्त यासाठी की मला इज्जत हवी होती, बल्कि यासाठी की मी स्वतःवर गर्व हवा होता. आणि आज मी आता आपली वर्दी घालतो, खुर्चीवर बसतो, फाईल्स बघतो, तर आता एक एक शांती निर्माण होते. ही फक्त शांती पदाची नाहीये, ही न्यायाची आहे. मी मजूर होतो आणि आज एक अधिकारी आहे. ही फक्त कहाणी नाही, हकीकत आहे. आणि हकीकत हीच आहे की जर तुमचा विश्वास जिवंत असेल, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला रोखू शकत नाही. गेलेल्या काळाला मागे सोडून मी नवीन आयुष्याच्या दरवाजावर उभा होतो. माझं दुसरं लग्न लावून दिलं जात होतं. खूपच साध्या पद्धतीने. काही नातेवाईक, काही पाहुणे होते. सर्वांनी मला आणि माझ्या पत्नीला आशीर्वाद दिला होता. माझी नजर झुकलेली होती, पण मन निर्धास्त होतं. दुसऱ्या पत्नीचं नाव पूजा होतं. ती माझ्यासमोर बसलेली होती. अतिशय सुंदर होती ती. मी मनातल्या मनात म्हणालो, की ही स्त्री आहे जिला मी इज्जत देईन, कारण हिने मला इज्जत दिली. लग्नानंतर जेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र बसलो होतो, तिच्या आवाजात तो निरागसपणा आणि प्रेम होतं, जे मला पहिल्या आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. ती म्हणू लागली, की मला माहीत आहे तुम्ही खूप काही सहन केलं आहे, पण आता बस. आपण दोघांना एकमेकांचा आधार बनायचा आहे. मी नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. तिचे ते शब्द खरे होते आणि सत्यात ताकद असते. ती मला कोणताही प्रश्न करत नव्हती, फक्त माझी साथ द्यायची. माझ्या दिवसाची सुरुवात प्रार्थनेने व्हायची आणि रात्र तिच्या गोड शब्दांनी. तिचं बोलणं संपलं की मी खूप खुश होत असे. जो कधी टोमण्यांमध्ये जगायचा, आता प्रेमाच्या सावलीत श्वास घ्यायचा. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एक स्त्री माझ्या कामावर गर्व महसूस करत होती. जेव्हा मी दप्तरातून यायचो, तेव्हा ती दारात माझं स्वागत करायची. पाण्याचा ग्लास देऊन हसून द्यायची. तिचं हसणं माझ्या सर्व दिवसाचा थकवा उतरवून द्यायचं आणि मला आठवायचं की प्रेम असंच असतं.
शांत आणि खरं. एक दिवस मी तिला म्हणालो, की "तू माझ्या आयुष्याचा तो भाग आहेस, जो माझ्या गेलेल्या काळातील अडचणींना धुवून टाकत आहेस." ती म्हणू लागली, की "गेलेल्या काळाला आठवू नका. जर ते सगळं नसतं, तर कदाचित आपण नसतो." मी शांत झालो होतो, कारण तिच्या शब्दात इतकी खोली होती, की मी सगळं दुःख विसरून गेलो होतो. ती खूप प्रेमळ होती. ती शिकलेली होती आणि खूपच जास्त समजूतदारही होती. पण आता ती फक्त माझी पत्नी नव्हती, माझी अर्धांगी बनली होती. माझ्यासोबतच माझी प्रार्थना बनली होती. आम्ही अनेकदा रात्री सोबत बसून चहा प्यायचो, गप्पा मारायचो. मनातल्या मनात मी तिचे आभार मानायचो. माझ्या घराचं वातावरण बऱ्याच अंशी बदललं होतं. किंबहुना आनंदाने भरून गेलं होतं. एक दिवस माझ्या आईने सांगितलं, की "बेटा, तुला आठवतं, जे नशिबवानांना मिळतं, ते तुझ्या या पत्नीसारखं असतं. जी बाई गेली होती, ती तुझ्या संयमाची परीक्षा होती आणि जी तुझ्या आयुष्यात आत्ता आली आहे, ती तुझ्या संयमाचं बक्षीस आहे." मी अनेकदा विचार करायचो, की ती पहिली स्त्री जर माझ्या आयुष्यातून गेली नसती, तर काय मला शांती मिळाली असती का? आणि उत्तर नेहमीच हे यायचं की नाही. कारण काही लोक आपल्या आयुष्यात फक्त धडा बनून येतात आणि काही नशीब बनून. आता जेव्हाही मी कामावरून परततो आणि ती माझ्या कपड्यांकडे लक्ष देते, तेव्हा म्हणते, की आजचा दिवस कसा गेला? माझ्या मनात समाधानाची एक थंड लहर धावून जाते. तिच्या डोळ्यात नेहमी प्रेम असायचं. माझ्या हातावरची फोड बघून तिने कधी तिरस्कार केला नाही. उलट नेहमी प्रेमच केलं आहे. तिला माहीत होतं, की मी कुठून आलो आहे आणि कुठे पोहोचलो आहे. आणि हेच माहीत असणं पुरेसं होतं. आम्ही दोघांनी आयुष्याला नवीन रंग दिला होता. मी तिच्यासाठी पती नव्हतो, तर तिचा सोबती बनलो होतो. आणि ती माझ्यासाठी एक पत्नी नव्हती, तर माझ्या प्रार्थनांचं उत्तर बनली होती. आमच्यामध्ये कधीच कोणतंही भांडण झालं नव्हतं. नशीब होतं, की आम्ही जुन्या गोष्टी विसरून गेलो होतो. लोक नेहमी माझ्या पत्नीचं कौतुक करायचे आणि मी तिच्या कौतुकावर गर्वाने हसायचो. कारण मला माहीत होतं, की ती माझ्या आयुष्यातील तो प्रकाश आहे, ज्याने माझ्या आयुष्यात चमक भरली आहे. एक दिवस मी माझ्या पत्नीला म्हणालो, "जर मी कमजोर झालो, तर तू काय मला आधार देशील?" ती म्हणू लागली, की "मी नेहमी तुझ्यासोबत चालण्यासाठी आले आहे. तुझ्या पुढे किंवा मागे नाही." असे शब्द पुस्तकात वाचायला मिळत होते. पण माझ्या आयुष्यात खूप हकीकत बनले होते. जी स्त्री माझ्या आयुष्यातून गेली होती, ती मला तोडून निघून गेली होती. पण जी आली होती, तिने मला जोडून ठेवलं होतं. मऊपणाने आणि प्रेमाने. आणि मी जो कधी तुटलो होतो, आता पूर्ण झालो होतो. फक्त यासाठी, की माझी साथीदार एक अशी स्त्री आहे, जी माझ्या यशावर गर्व महसूस करते, माझ्या गेलेल्या काळाला मिठी मारते आणि माझ्या आजसोबत आनंदी राहते. दुपारचं कडक ऊन होतं. मी टेबलवर बसलो होतो. फाईल्सवर सह्या करत होतो. सरकारी फाईल्स बघत होतो. गेटकीपरने येऊन सांगितलं, की "सर, एक बाई आली आहे. म्हणते, की काही काम हवं आहे. खूपच मजबूर वाटते. भुकेली पण आहे." मी मान हलवली. मी म्हणालो, की "तिला आत येऊ दे. बोलणं ऐकूया काय गोष्ट आहे." काही क्षणानंतर ती हळूहळू चालत आत आली. तिच्या चालण्यात थकवा होता. कपडे खूप घाणेरड्या अवस्थेत होते. असं वाटत होतं जसं कोणी भीक मागणारी बाई आहे. ती माझ्यासमोर येऊन थांबली आणि हात जोडू लागली. मी फक्त एक नजर तिच्या चेहऱ्यावर टाकली होती. माझ्यासाठी तर ती एक मजबूर आणि लाचार बाई होती, जी नोकरीच्या शोधात आली होती. मी नोट्सवर लिहायला सुरुवातच केली होती. मग अचानक ती बोलली. तिचा आवाज धीमा होता, पण तिचा आवाज कापत होता. म्हणू लागले, की "तू मला ओळखलं नाहीस." तेव्हाच माझा हात थांबला. तिचे डोळे माझ्या डोळ्यांशी जुळले होते. मी तिला नीट पाहिलं. माझ्या हात एक जड शांतता पसरली. मग ती म्हणू लागली, की "मी तुझी पत्नी आहे. तुझी पहिली पत्नी." माझ्या हातातून पेन खाली पडला होता. काळजाला जसं कोणी मुठीत दाबलं असावं. मी पुन्हा तिच्याकडे पाहिलं. चेहरा तोच होता, पण वेळेने त्यावर दहशत लिहिली होती. गाल बसलेले होते, ओठ सुकलेले होते, तिचा रंग उडालेला होता. ती स्त्री, जी कधी मला निरुपयोगी समजायची, तिच्या नजरेत मी फक्त मातीचा होतो. आज ती माझ्यासमोर हात जोडून उभी होती. मी काही बोलू शकत नव्हतो. एका क्षणासाठी जसं मला सगळं काही आठवू लागलं होतं. मी उभा राहिलो. तो क्षण जेव्हा तिने मला म्हटलं होतं, "मला घटस्फोट दे." तुझ्यासारख्या मजुरासोबत मला किळस येते. आज ती स्त्री माझ्यासमोर हात जोडून उभी होती आणि माझ्याकडे नोकरी मागत होती. तिने मान खाली घातली. आवाजाने जास्त कमजोर झाला होता. म्हणू लागली, की "मला माफ कर. वेळेने मला खूप मारलं आहे. आता काहीच उरलं नाही. 2 दिवसांपासून काहीच खाल्लं नाही. मला इथे नोकरी दे. मी कोणतंही काम करेन. झाडू, भांडी कोणतंही काम.
तिचं बोलणं ऐकून मी जणू दगडाचा झालो होतो. माझी खुर्ची, माझी वर्दी, माझं पद सगळं एका क्षणासाठी अर्थहीन झालं होतं. मी फक्त एक तुटलेला माणूस बनलो होतो. जसं एका तुटलेल्या माणसाशी गाठ पडली होती. मी शांतपणे टेबलचा ड्रॉवर उघडला. एक नोटांचं पाकीट काढलं आणि टेबलवर ठेवलं आणि म्हणालो की हे ठेवून घे. काही दिवसांसाठी पुरेसं होईल. तिने म्हटलं की नाही, मी ते भीक मागायला नाही आले. फक्त इज्जतीसोबत जगण्यासाठी काम हवं आहे. मी माझ्याजवळ उभ्या असलेल्या शिपायाला म्हणालो की या बाईला नोकरी द्या. किचनची सफाई जसं पण ठीक वाटेल ते काम द्या. पण हिच्यासोबत इज्जतीने वागा. ती तिथून जाऊ लागली होती. मग वळून एक नजर माझ्यावर टाकली आणि हळूच म्हणू लागली की मी तुला खूप त्रास दिला आहे. तुझ्यासाठी वाईट चिंतत होते. तुला वाईट समजले होते. वेळेने मला शिकवलं की घमंड माणसाला सोडत नाही. मी माफी मागते. जर शक्य असेल तर माफ कर. मी तिच्या बोलण्याचं काहीच उत्तर दिलं नव्हतं. बस खुर्चीवरून मागे होऊन उभा राहिलो होतो. खिडकीतून बाहेर बघू लागलो. तोच नजारा माझ्या डोळ्यांसमोर फिरू लागला होता. तो क्षण जेव्हा मी घटस्फोट दिला होता. मी तुटलो होतो, विखरलो होतो आणि आज सगळं काही बदललं होतं. खोलीत शांतता पसरली होती. फक्त हृदयाचे ठोके ऐकू येत होते आणि काही जुन्या सावल्या ज्या माझ्या आत पुन्हा जागी होत होत्या. माझं नवीन आयुष्य उजळलं होतं. जुन्या आठवणी धूसर झाल्या होत्या. मी डोळे बंद करून घेतले होते आणि स्वतःला म्हणालो की जी स्त्री निघून गेली होती ती मला परीक्षा देऊन गेली आहे. जी स्त्री माझ्या नशिबात आहे आणि जी आज माझ्या आयुष्यात सामील आहे, तोच माझा शेवट आहे. एक मन तोडणाऱ्या निर्णयाचा हाच परिणाम असतो. अजूनही मी तोच माणूस होतो, ज्यानं सगळं काही सहन केलं होतं. पण आज माझ्याकडे ताकद होती, बदला घेण्याची पण आणि माफ करण्याची पण. मी माफीला निवडलं, कारण काही जखमांचं उत्तर शांतता असते आणि काही कहाण्यांचा बदला फक्त समाधानात असतो, विजयात नाही. मी खिडकीजवळ उभा होतो. दप्तराच्या बाहेर ऊन कडक झालं होतं. आत काही थंडावा होता, पण माझ्या अस्तित्वात शांत आग पेटलेली होती. मग खोलीचा दरवाजा हळूच उघडला. ती आली, ती स्त्री, माझी पहिली पत्नी सायली, जी कधी माझे आयुष्य असायची, आता एका सावलीसारखी झुकलेली होती. माझं शरीर जसं थक्क झालं होतं. माझी नजर तिच्यावर खिळली. तो चेहरा, ज्यावर कधी घमंड लिहिलेला असायचा, आज माफीची विनंती करत होता. त्या डोळ्यांनी जे मला बघणं सुद्धा पसंत करत नव्हते, आज माझ्याकडे पाहत होते. डोळ्यात अश्रू भरलेले होते. शर्मिंदगी होती. आम्ही दोघे काही वेळ शांत राहिलो. वेळ जशी थांबली होती. कोणतीही हालचाल नाही, कोणताही आवाज नाही. फक्त हृदयाचे ठोके होते, जे माझ्या कानात घुमत होते. तिने नजर वर केली. काही बोलू लागली, पण आवाज निघाला नाही. मी लगेच टेबलच्या कोपऱ्यावर ठेवलेला पाण्याचा ग्लास उचलला आणि तिच्याकडे वाढवला. तिचे हात थरथरत होते. ग्लासपर्यंत पोहोचले. तिने हळूच ग्लास पकडला होता आणि एक एक घोट पाणी प्यायलं होतं. तिच्या डोळ्यातून शांततेचे अश्रू वाहत होते. जिभेवरून जसं फक्त माफीच निघणार होती. ती माफीपेक्षा जास्त शांत राहिली. आज कोणतीही तक्रार नाही, कोणताही टुमणा नाही, कोणतीही चुकीची गोष्ट जिभेवर आणली नाही. यासाठी नाही की मी काही विसरलो होतो, तर यासाठी की मी आता त्या स्थानावर होतो जिथे बदला घेण्याची गरज राहत नाही. शांतता स्वतः वार करते. मी टेबलवर ठेवलेली नोकरीची फाईल काढली आणि शिपायाला बोलवलं आणि म्हणालो, या बाईला आतल्या स्टाफमध्ये ठेवून घ्या. काम जास्त देऊ नका. बस गुजारा होईल एवढं द्या. इज्जतीने ठेवा. कोणी उद्धट बोलू नये हिच्यासोबत. शिपायानं म्हटलं की हो सर. आणि मग तो बाहेर गेला. ती तिथे शांत उभी राहिली होती आणि जसं तिला माहित होतं की तिची शिक्षा हीच आहे. हीच तिच्यासाठी माफी आहे. आता कोणतंही प्रेम राहिलं नव्हतं. फक्त शांतता होती. मग ती हळूच म्हणू लागली की मी काही मागायला नाही आले आहे. फक्त जिवंत राहण्याची एक संधी हवी होती, जी तू दिली आहेस. माझ्या मनात खळबळ माजली होती. मी चेहऱ्यावर शांतता ठेवली. आत मी कमजोर नव्हतो, तुटलेला माणूस नव्हतो. आता मी पूर्णपणे जिंकलो होतो. आणि जिंकणारा माणूस कमी बोलतो, विचार जास्त करतो. तिने वळण्याआधी एकदा पुन्हा माझ्याकडे पाहिलं होतं. कदाचित मनात कोणती तरी आशा बाकी होती की मी काहीतरी म्हणेन. कदाचित नात्याचा दरवाजा पुन्हा उघडेल. पण मी शांत राहिलो होतो. ही ती स्त्री होती जिच्या एका शब्दाने मी पूर्णपणे विखुरून जायचो. आणि आज मी इतका मजबूत होतो की तिचे अश्रू पण माझा निर्दय बदलू शकले नाहीत. तिची पावले बाहेरच्या दिशेने पडली होती. पण मागे एक कहाणी सोडून गेली होती. एक अशी कहाणी जी कधी सुरू झाली होती प्रेमावर आणि आज संपत होती शांततेवर. मी खुर्चीवर बसून खिडकीच्या बाहेर डोकावलं होतं. सूर्य मावळू लागला होता.
ती निघून गेली होती, पण खोलीत तिचं अस्तित्व अजूनही बाकी होतं. ती प्रत्येक श्वासात जशी फक्त मिसळली होती, पण आता ओझ नव्हती, फक्त एक आठवण होती. टेबलवर ठेवलेला फाईल्स पुन्हा उघडला होता. मी स्वतःला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. आयुष्य थांबत नव्हतं आणि मी स्वतःला कधीही मागे वळून दिलं नाही. ती स्त्री आता माझ्या दारात उभी नव्हती. ती माझ्या मागे कुठेतरी दफन झाली होती आणि आता मी या स्थितीत जगत होतो. एक अशी स्थिती ज्यामध्ये माझ्यासाठी सगळं काही होतं. इज्जत, समाधान, प्रेम आणि सर्वात वाढून एक यश, जे कधी मला तिच्या नजरेतून मिळालं नव्हतं. आता कहाणीचा रूप पूर्णपणे बदलला होता. जेवण झाल्यानंतर मी अंगणात बसलो होतो. आकाशात हलके हलके ढग दाटले होते आणि हवेत काही उत्साहपूर्ण शांतता होती. माझी पत्नी माझ्याजवळ चहाचा कप ठेवून बसली होती. काही क्षण ती शांत राहिली. मग हळूच म्हणू लागली की मला माहित आहे की आज तुमच्या दप्तरात काय झालं. मी नजर खाली ठेवली होती. कोणतीही सफाई दिली नाही. तिने पुन्हा म्हटलं की तुम्ही जे केलं ती माणुसकी होती. कदाचित दुसरं कोणी असतं तर तिला धुडकावून लावलं असतं. गेलेल्या काळाची आठवण करून तिला अपमानित केलं असतं. पण तुम्ही शांतपणे हात पुढे केला. तोच हात ज्याने तिला कधी निरुपयोगी समजलं होतं. माझ्या आत एका क्षणाला सगळं काही जसं संपून गेलं होतं. मी माझ्या पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती माझ्या डोळ्यात डोळे घालून बसली होती आणि तिच्या डोळ्यात गर्व होता. मी हळूच मान खाली घातली. मला बदला घ्यायचा नव्हता. बस स्वतःला सिद्ध करू इच्छित होतो. आमच्या दोघांमध्ये शांतता पसरली होती. मी चहाचा घोट घेतला आणि खूप वेळ बाहेरच्या दिशेने बघत राहिलो, जिथे फक्त अंधार होता. आयुष्याने मला अनेक जखमा दिल्या होत्या, पण आज त्या सर्वांचा मलम माझ्यासमोर बसलेली होती. माझी पत्नी, माझ्या संयमाची भेट, माझ्या समाधानाची प्रार्थना. मी तिला ते सगळं काही ऐकवलं नव्हतं, जे माझ्या मनातून गेलं होतं. पण ती तरीही सगळं काही समजून गेली होती आणि हेच पुरेसं होतं. दप्तरात जेव्हा ती आली, म्हणजे माझी पहिली पत्नी सायली, तेव्हा माझी दुसरी पत्नी पूजा किचनच्या दरवाजातून सगळं काही बघत होती. तिने त्या स्त्रीच्या डोळ्यात ती भीती पाहिली होती, जी वेळ लिहून आणते, आणि जे प्रेम होतं ते कोणत्याही शब्दांपेक्षा जास्त अर्थहीन होतं. त्या रात्री जेवण झाल्यावर जेव्हा आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, तेव्हा माझ्या पत्नीने म्हटलं की काही लोक आपल्यासोबत यासाठी नसतात की ते मतलबी असतात, आपल्याला आजमावतात. काही काही लोक आपल्याला आयुष्यात काहीतरी शिकवून जातात. मी हळूच म्हणालो की कधी कधी लोक आपल्या आयुष्यात उशिरा येतात, पण कायमचे राहून जातात. ती हसली होती. खोलीत अंधार होता. फक्त एक छोटासा बल्ब जळत होता. त्या रात्री मी माझ्या आयुष्याचे दोन्ही चेहरे पाहिले होते. एक तो होता जी मला गर्वात सोडून निघून गेली होती, जी माझ्या अपमानाला आपला हक्क समजत होती, जी मला निरुपयोगी समजत होती. आणि दुसरी ती होती जी शांतपणे माझ्या जखमांवर मलम लावून देत असे, कोणतीही तक्रार न करता, फक्त माझा हात पकडून माझ्यासोबत चालत राहिली. मला बदला नव्हता घ्यायचा, कारण मला समजलं होतं की आयुष्य हिशोब स्वतः घेतं. जी स्त्री माझ्याकडून घटस्फोट घेऊन गेली होती, ती आज नशिबाच्या थप्पडांनी तुटून माझ्या दरवाजावर पुन्हा आली होती. जी माझ्याशी प्रामाणिक होती, ती आज माझ्या घराची मालकीण बनली होती. माझ्या मनाची साथीदार होती, वरच्याचा आशीर्वाद होता. हे सगळं काही नाटक नव्हतं, ना कहाणी होती. ही एक हकीकत आहे, एक आयुष्याचा धडा आहे, जो मला वेळेने शिकवला होता. मी मनात म्हणालो होतो की बदला तो नाही जो तुम्ही कोणावर काढता. बदला तो आहे जेव्हा तुम्ही त्या स्थानावर पोहोचता, जिथे तुम्हाला कोणाची गरज नसेल. माझ्यासाठी आता सगळं काही बदललं आहे. माझा निर्णय, माझी इज्जत आणि समाधान, आणि मला ते मिळालं होतं. कधी कधी सगळे झोपतात तेव्हा मी एकटा छतावर बसतो, आकाशाकडे बघतो आणि त्या क्षणांना आठवतो, जेव्हा मी स्वतःला शर्मिंदा महसूस केलं होतं, जेव्हा आयुष्यात फक्त अंधार होता आणि फक्त एक प्रकाश बाकी होता, विश्वासाचा. मी विश्वासाला माझ्या छातीशी लावून ठेवलं होतं आणि आज तोच विश्वास माझं यश बनला होता. सगळं काही शिकल्यानंतर मी बस एक गोष्ट सांगतो, जी वेळ तुम्हाला तोडायला येते तीच वेळ तुम्हाला जोडून सुद्धा देते. फक्त सहन करण्याचं कसब यायला हवं. जे समाधान इज्जतीत आहे ते कोणत्याही बदल्यात किंवा विजयात किंवा कोणत्याही गर्वात नाही. मी आजही शांत आहे, पण माझी शांतता साक्ष आहे की मी जिंकलो आहे, आणि हा विजय माझ्या आत ते समाधान घेऊन दिला आहे, ज्याचं स्वप्न मी त्या दिवशी पाहिलं होतं. ज्या दिवशी एका स्त्रीने म्हटलं होतं की मला तुझ्यासारख्या मजुराची किळस येते. दप्तराची संध्याकाळ मावळत होती. खिडकीचा प्रकाश आत येत होता आणि मी टेबलवर पडलेली शेवटची फाईल बंद करत होतो. खोलीत शांतता होती. बाहेरून येणारे आवाज कमी झाले होते. सायली दारात उभी होती. शांतपणे तिची नजर झुकलेली होती.
डोळ्यात कोणतीही विनंती नव्हती. माझी नजर तिच्याशी मिळाली आणि मी माझी नजर खाली करून घेतली, कारण मी तिच्याशी माझी नजर आणि मिळवू इच्छित नव्हतो. तिचा आणि माझा आता कोणताही संबंध नव्हता. माझा संबंध तर आता माझ्या पत्नीसोबत जोडला गेला होता. म्हणून आता मला सायलीकडे बघण्याची कोणतीच गरज नव्हती. जितकी सहानुभूती मला दाखवायची होती, मी दाखवली होती. मी माझ्या दप्तरातून बाहेर पडून निघून गेलो होतो आणि ती मला ओल्या डोळ्यांनी बघत राहून गेली होती. ती आजही माझ्या दप्तरात काम करते, पण फक्त एका कामवालीच्या दृष्टिकोनाने. मी पत्नी होण्याचा हक्क माझ्या पत्नीलाच दिला होता आणि मी तिच्यासोबत खूप खुश आहे. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आमची कहाणी आवडली असेल. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेलला नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.